जुन्या मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात, बस दरीत कोसळून 13 जणांचा मृत्यू तर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात अपघातातील जखमींची केली विचारपूस। खोपोलीतल्या अपघातात 8 वर्षीय वादक वीर मांडवकरचाही मृत्यू, लहानग्या वयात वीरवरती काळाचा घाला, नातेवाईक शोकाकुल। पंकजा मुंडेच्या ताब्यातील जवाहर एज्युकेशन सोसायटीवरती धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड, मुंडे बहीण भावातील पॅचअप नंतर पहिलीच निवडणूक बिनविरोध। केंद्रीय मंत्री अमित शहा 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर, आज भाजप नेत्यांसोबत बैठक, निवडणुकीच्या तयारीचा घेणार आढावा। बाजू मांडण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या जिल्हा न्यायालयात हजर, 2014 मधल्या विधानसभा निवडणुकीत शपथपत्रात माहिती लपवल्याचा आरोप। जळगावमधल्या सुवर्ण कारागिरांची घरवापसी, सोनं महागल्यानं खरेदीत घट झाल्यानं कारागिरांनी धरला घरचा रस्ता। आणि हिंगोलीतल्या हळदीच्या दरात प्रति क्विंटल मागे 500 रुपयांची घसरण, हळदीचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका। बुलेटिनच्या सुरुवात